प्रशांत है और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। पीएम सूर्य घर योजना 1 करोड़ घरों पर सोलर पैनल लगाने वाले प्रकल्प को अंजाम देती है, लेकिन इसका पोर्टल पिछले कुछ महीनों से बंद है, जिसकी वजह से सामान्य नागरिकों को इसका फायदा नहीं मिल रहा है। और इसी मुद्दे पर आज नागपुर के संविधान चौक में ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी एसोसिएशन द्वारा आंदोलन किया गया है। इसमें आंदोलनकर्ताओं ने क्या कहा, आइए जानते हैं। नमस्कार, मी अमित देवतळे, ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन तर्फे आज आम्ही इथे संविधान चौकमध्ये पीएम सूर्यघर योजना जी 1 कोटी घरांवरती सौर योजनाचा प्रकल्प आहे आणि त्याचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये बऱ्याच 3 ते 4 महिन्यापासून ते पोर्टल बंद असल्यामुळे सामान्य नागरिकाला याचा फायदा होऊ शकत नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं सौर सिस्टम आज फक्त महाराष्ट्रात नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही लागू शकत नाही आहे आणि त्याचा जो बेनिफिट आहे, आज उन्हाळा होऊन गेला तरी त्याचं बेनिफिट कस्टमरला घेता आलं नाही। सबसिडी जी सेंट्रल गव्हर्नमेंटनी सांगितलेली आहे ती सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेली आहे, पण पोर्टल चालू नसल्यामुळे त्या सबसिडीचा बेनिफिट पण कस्टमरपर्यंत पोहोचत नाही आहे। हा प्रॉब्लेम फक्त महाराष्ट्र नागपूरपुरता नसून तुम्हाला लक्षात येईल की पूर्ण महाराष्ट्र नाही इंडियातल्या सगळ्या असोसिएशननी याला पाठिंबा दिलेला आहे आणि हे पोर्टल सुरळीत सुरू व्हावं याच्यासाठी आमच्या मागण्या आहेत। ज्या पोर्टलला डेव्हलप करायचं काम ज्या पोर्टल अधिकाऱ्यांना किंवा ज्या कंपन्यांना दिलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आणि आमची प्रमुख मागणी पहिली असं आहे की हे पोर्टल चालत नाही असे निर्देश किंवा अशी एखादी नोट त्या पोर्टलवरती टाकण्यात यावी, कारण आम्ही सगळे सोलर इंटिग्रेटर याच्यामुळे परेशान आहोत। मागच्या 4 महिन्यापासून धंदे बंद आहेत आणि कस्टमरला वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी आमच्यामुळे होतात आहे, कारण दिवसेंदिवस दररोज पेपरमध्ये या योजनेबद्दलचे प्रसार माध्यमातून सोलर लावा असे आव्हान कस्टमरपर्यंत होत आहे आणि कस्टमरला याच्या कुठल्याही प्रकारचं संज्ञान नाही आहे की पोर्टल सुरू नाही आहे सध्या, आणि पोर्टल सुरू नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे। तर आमची शासनाला प्रशासनाला एकच निवेदन आहे की पोर्टल लवकरात लवकर सुरू करण्यात यावं आणि त्याच्याबद्दलची एक नोट की पुढच्या 10 दिवसात 15 दिवसामध्ये पोर्टल सुरू होईल अशी एक नोट त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकावी।